देवानं अमृत कसं मिळालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनामधून त्यांना अनमोल अशा अमृत कुंभाची प्राप्तीही झाली। ताकाला देखील पृथ्वीवरचं अमृत मानलं गेलेलं आहे। ताक देखील आपल्याला दही घुसळून म्हणजेच दधी मंथनामधून आपल्याला मिळतं। ताक जर आपण नियमितपणे पिलं तर त्याचे अमृता इतकेच आपल्यासाठी आरोग्यदायी फायदे होतात। जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हे फायदे काय आहेत। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। दुधाला विरजण लावलं की आपल्याला दही मिळतं, दही घुसळलं की त्यापासून आपल्याला लोणी आणि ताक मिळतं। म्हणजेच काय तर दुधापासूनच हे सगळे पदार्थ आपल्याला मिळत असतात, पण त्याचे प्रत्येकाचे गुण आणि शरीरावर होणारे फायदे हे मात्र वेगवेगळे आहेत। दही हे कॅल्शियम आणि प्रोटीन यांचा एक उत्तम सोर्स सांगितलेला आहे। पचनासाठी दही उत्तम सांगितलेला आहे, पण बऱ्याच वेळेला संधिवाताच्या रुग्णांना दही खाऊ नये असा सल्ला दिला जातो। रात्रीच्या वेळेला दही खाणं हे निषिद्ध आहे, पण दह्यापासून मिळणाऱ्या ताकाच्या बाबतीमध्ये मात्र हे नियम हे लागू होत नाहीत। दह्यासंबंधी खाण्याचे जे नियम आहेत, दह्याचे काय आपल्याला फायदे होतात, दही खाताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही नक्की बघून घ्या। तक्रम लघु कषायामलम दीपनम कफ वातजित। ताक हे लघु आहे म्हणजेच काय तर पचायला हलका आहे। कषाय अम्ल रसाचं म्हणजे थोडंसं तुरट आंबट चवीचं असं आहे। दीपनम अग्नी दीपन करणारा आहे म्हणजे भूक वाढवणारा आहे। आणि कफ वातजित आणि या सगळ्या गुणांमुळे ताक हे कफ आणि वात शामक आहे म्हणजे कफ आणि वात दोष हे कमी करणारा आहे। या सगळ्या गुणांचा ताक जर आपण नियमितपणे जर सेवन केलं तर त्याचे आपल्या शरीरावर अनेक फायदे होतात। बघूया ते फायदे काय आहेत। व्हिडिओच्या शेवटी मी ताक आपल्या कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये ताक आपण कशा बरोबर घेतलं पाहिजे हे देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। सगळ्यात महत्वाचा होणारा सगळ्यात पहिला फायदा तो म्हणजे पचन संस्था चांगली ठेवते। ताक हे एक फर्मेंटेड फूड आहे म्हणजेच काय तर दुधाला विरजण लावल्याने दह्यापासून आपल्याला ताक मिळतं, म्हणजेच तो एक फर्मेंटेड फूड आहे आणि त्यामुळेच ताकामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण हे चांगलं आहे। त्याच्यामध्ये पचनासाठी चांगले असणारे जे गुड बॅक्टेरिया आहेत त्याचं प्रमाण व्यवस्थित असतं। ताकामध्ये असणारे जे एन्झाईम्स आहेत ते आपल्या अन्नाचं विघटन करण्यासाठी आपल्याला फायदेशीर असतात आणि त्यामुळेच अर्थातच आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आपली पचन संस्था आहे ती चांगली राहते। अगदी आयुर्वेदामध्ये देखील ताकाला दीपन सांगितलेलं आहे, अग्निदीपक म्हटलेलं आहे। म्हणजेच काय तर आपला अग्नी चांगला ठेवतं, आपली भूक चांगली वाढवतं। एखाद्याचं मन आपल्याला जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून जातो, त्याप्रमाणेच अनेक आजारांचं मूळ हे आयुर्वेदामध्ये पोट सांगितलेलं आहे म्हणजेच आपला अग्नी किंवा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम सांगितलेली आहे। ताक हीच डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली चांगली ठेवतं, त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात। ज्यांना वारंवार पोट जड झाल्यासारखं वाटतं, खाल्ल्यानंतर पोट जड होतं, गॅसेस वारंवार होतात, भूक कमी लागते, तोंडाला चव नसते, ऍसिडिटीचा वारंवार त्रास होतो, अशा सगळ्या लोकांनी ताकाचं सेवन हे आवर्जून करायला पाहिजे आणि नियमितपणे करायला पाहिजे। संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, भोजनांते किम पेयम श्रेष्ठम, म्हणजेच काय जेवणानंतर कोणतं पेय पदार्थ किंवा ड्रिंक पिणं हे सगळ्यात जास्त हितकर आहे, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे तक्रम। म्हणजेच काय तर जेवणानंतर ताक हे आवर्जून पिणे हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते। दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे हाडांची बळकटी चांगली ठेवते किंवा हाडांचं आरोग्य चांगलं ठेवतं। ताकामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, फॉस्फरस सारखे त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत आणि हे सगळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असतात, त्यामुळे हाडांची बळकटी चांगली ठेवतं। ताक हे वातशामक आहे म्हणजे वातदोष कमी करणारा आहे। बऱ्याच वेळेला संधिवाताच्या रुग्णांना दही खाऊ नये असा सल्ला दिला जातो, पण ताकाच्या बाबतीमध्ये मात्र हा नियम लागू होत नाही। अशा रुग्णांनी उलट ताक हे आवर्जून पिलं पाहिजे, त्यामुळे त्यांचा अग्नी चांगला होतो, पचन चांगलं होतं, त्याचबरोबरीने वाताचं क्षमन होतं। ताक हे शोफहर सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर सूज कमी करणारा आहे। ताकामुळे शरीराच्या आतल्या भागातली किंवा शरीराच्या वरती दिसणारी जी सूज आहे ते नियमितपणे सेवन केल्यामुळे कमी होते। म्हणूनच ताक हे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी, आपल्या सांध्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे। तिसरा महत्वाचा फायदा आहे त्या म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत करते।
ताकामध्ये आपण स्निग्धांश हा काढून घेतो, म्हणजेच लोणी हा काढून घेतो, त्यामुळे स्निग्धांशाचं प्रमाण कमी असतं, फॅटचं प्रमाण कमी असतं. ताकामध्ये जवळजवळ 80 ते 90% प्रमाणामध्ये पाणी आहे, त्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन, आपल्या शरीराची द्रवांशाची पातळी व्यवस्थित राखली जाते. ताकामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन्स आहे, त्यामुळे आपलं पोट व्यवस्थित भरलं जातं. ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींना जेव्हा मधल्या वेळेमध्ये भूक लागते अशा वेळेला ताक पिणं हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण वजन कमी होताना दिसत नाही. याचं कारण म्हणजे त्यांचं मूळ पचन संस्थाही चांगली करणं गरजेचं आहे. त्यांचं जर पचन चांगलं नसेल तर चरबी कमी लवकर होत नाही आणि ताकामुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते, तुम्हाला भूक चांगली लागते आणि त्यामुळे अर्थातच चरबी कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी बाकीचे पेय पदार्थ टाळून, म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स किंवा शुगरी ड्रिंक्स, साखरयुक्त पदार्थ हे सगळे टाळून त्यांनी ताक प्यायल्यामुळे त्यांना फायदा मिळेल, तसंच त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहील. पुढचा महत्वाचा फायदा आहे, त्यामुळे ताकामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ताक जर आपण नियमितपणे सेवन करत असू तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते, हे आपण बघितलंच. आणि आपलं पोट जर चांगलं असेल, आपलं पचन व्यवस्थित होत असेल, आपल्याला भूक चांगली लागत असेल तर अर्थातच ते आपल्या त्वचेवर दिसून येतं. त्यामुळे आपली त्वचाही चांगली राहण्यासाठी मदत होते. ताकामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे सूज कमी करणाऱ्या त्याच्यामध्ये गुण आहेत. त्याच्याच बरोबरीने ताकामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, झिंक आहे, जे आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं. आपली रोगप्रतिकारक क्षमता त्यामुळे चांगली राहते. ताक ज्याप्रमाणे प्यायल्याने आपल्याला फायदा होतो त्याच बरोबरीने ताकाचा बाह्यतः म्हणजे बाहेरून वापरण्यासाठी ताक देखील आयुर्वेदामध्ये उत्तम औषध सांगितलेला आहे. तक्रधारा हा एक आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपचार आहे जो अनेक त्वचाच्या विकारांमध्ये केला जातो. त्वचेवर वारंवार खाज येत आहे, फंगल इन्फेक्शन्स होत आहेत, अशा व्यक्तींना धुण्यासाठी ताकाचा वापर केला जातो. म्हणजे ताक ही त्वचेसाठी बाह्यतः आणि आभ्यंतरतः दोन्ही प्रकारे घेण्याने ताकाचा फायदा हा आपल्याला होत असतो. पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे ताकामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. ताकामध्ये स्निग्धांश हा तुलनेने हा कमी असतो, त्यामुळे अर्थातच त्याचं फॅटचं प्रमाण हे कमी असतं. ताकामध्ये पाण्याची पातळी म्हणजे द्रवांशाची पातळी अधिक असते, त्यामुळे शरीराचं हायड्रेशन नीट मेंटेन केलं जातं. बरोबरीने आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते, यामुळे आपली चरबी कमी होण्यासाठी मदत ही होतेच. त्या बरोबरीने असं दिसून आलंय की ताकामध्ये स्फिंगोलिपिड नावाचे कंपाऊंड असतं आणि हे कंपाऊंड आपलं LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल मानलं जातं हे कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. पण यासाठी ताक हे आपल्याला नियमितपणे सेवन करणं आणि योग्य प्रकारे सेवन करणं हे गरजेचं आहे. ताकाचे हे सगळे फायदे आपल्याला मिळतातच, पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी ताक हे योग्य प्रकारे सेवन करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर ताक हे घरी बनवलेल्या दह्यापासून आणि ताजं ताक प्यायल्यामुळे आपल्याला हे सगळे फायदे मिळतात. तक्राभ्यासो अर्षः श्वयथु ग्रहणी दोषः घृत व्यापत प्रशमना. ताकाचा वापर आयुर्वेदामध्ये अनेक व्याधींमध्ये औषध म्हणून सांगितलेला आहे. उदर, ग्रहणी, अरुची, अर्श म्हणजेच काय तर ज्या ज्या व्याधींमध्ये अग्नी आपला चांगला नाही, आपली भूक चांगली नाही, आपली पचन संस्था बिघडलेली आहे, अशा सगळ्या व्याधींमध्ये ताकाचा वापर हा औषध म्हणून करण्याचा सांगितलेला आहे. त्याचबरोबर ताकाचा वापर हा प्लीहा रोग म्हणजेच काय स्प्लिनोमेगाली ज्यांच्यामध्ये स्प्लिन वाढली आहे अशा रुग्णांनी ताकाचं सेवन करण्यास सांगितलेलं आहे. श्वयथू म्हणजे सूज म्हणजे बाह्यतः किंवा आभ्यंतरतः शरीरामध्ये जर सूज असेल तर तक्र सेवन करण्यास सांगितलेलं आहे. ताकामध्ये उत्तम अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात, ते सूज कमी करण्यासाठी मदत करतात. ताकाचा वापर आहे तो घृत व्यापत प्रशमनान म्हणजेच काय तर ज्या वेळेला तुपाचं प्रमाण हे तुम्ही अधिक प्रमाणामध्ये सेवन केलेलं आहे त्यामुळे होणारे जे आजार आहेत किंवा त्यामुळे होणारी जी लक्षणं आहेत त्याचा उपाय म्हणून ताकाचं सेवन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तुम्ही तेलकट तुपकट खूप जास्त प्रमाणामध्ये जर खाल्लं असेल तर ताकाचं सेवन हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
आता बघूया की कुठल्या व्याधीमध्ये ताक कशाबरोबर घेणं हे आपल्यासाठी फायदेशीर आहे। जर तुम्हाला अर्श म्हणजे पाईल्सचा जर त्रास असेल तर अशा वेळेला ताकाचं सेवन आहे ते हरितकी चूर्ण म्हणजेच हिरड्याच्या चूर्णाबरोबर करण्याने फायदा होतो। अशा वेळेला 1 ग्लास ताकामध्ये 1 चमचा हिरडा चूर्ण हे रोज रात्री सेवन केल्यामुळे त्याचा फायदा हा दिसून येतो। जर तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर अशा वेळेला ताकामध्ये सैंधव, जिरा आणि ओवा हे टाकून प्यायल्यामुळे फायदा होतो। अशा वेळेला हे ताक तुम्ही गरजेप्रमाणे दिवसातून 2दा किंवा रात्री 1दा देखील घेऊ शकता। जर तुम्हाला IBS म्हणजेच ग्रहणी म्हणजेच काही खाल्लं की लगेच पोटामध्ये कळ येणं, वारंवार टॉयलेटला जावं लागणं अशी जर तक्रार असेल तर अशा वेळेला ताकामध्ये सुंठ टाकून ते दिवसातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही प्यायलात तर त्याचा फायदा हा नक्की दिसून येतो। तुमची कुठली प्रकृती आहे किंवा कुठल्या दोषाचा तुम्हाला त्रास होत आहे त्यानुसार देखील ताकाचं सेवन हे केलं जातं। जर तुम्हाला तुमची वात प्रकृती असेल किंवा वातदोषाचा त्रास जर होत असेल तर अशा वेळेला ताकाचं सेवन आहे ते सुंठ आणि सैंधव घालून केल्याने फायदा होतो। जर तुम्हाला पित्ताचा त्रास हा अधिक असेल किंवा तुमची पित्त प्रकृती असेल तर अशा वेळेला ताकाचं सेवन हे खडीसाखर म्हणजे जी पत्री खडीसाखर मिळते ती आणि आवळ्याची चूर्ण, आवळा पावडर टाकून प्यायल्याने फायदा होतो। जर तुम्हाला कफदोषाचा त्रास असेल किंवा तुम्ही थोडे स्थूल असाल तर अशा वेळेला ताकाचं सेवन आहे ते मिरपूड आणि त्रिकटू चूर्ण हे तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकेल तर हे टाकून प्यायल्यामुळे तुम्हाला हा फायदा हा होत असतो। ताकाचे हे सगळे जरी फायदे असले तरी काही दक्षता घेणं हे गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे जे लॅक्टोज इंटॉलरन्स पेशंट असतात म्हणजे काही जणांना दुधाचे पदार्थ घेतल्यावर त्रास होतो तर अशा व्यक्तींनी ताक पिताना काळजी घेणं हे गरजेचं आहे। दुसरं आहे ते म्हणजे ताकामध्ये सोडियमचं प्रमाण हे जास्त असतं। 1 कप ताकामध्ये साधारणतः 300 ते 400 मिलीग्राम एवढ्या मात्रेमध्ये सोडियम असतं। त्यामुळे ज्या रुग्णांना डॉक्टरांनी सोडियमचं प्रमाण हे कमी असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे, उदाहरणार्थ किडनीचे पेशंट्स आहेत, ज्यांचं डायलिसिस चालू आहेत, अशा व्यक्तींनी ताक पिण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे। ते कितर ताक जर तुम्ही योग्य प्रकारे प्यायलात, घरी बनवलेलं ताजं ताक जर जेवणानंतर रोज जर पिण्याची सवय ठेवली तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे हे आपल्याला मिळू शकतात। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा। असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा। नमस्कार।